दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटाने संपूर्ण देश हादरलाय। या स्फोटात आतापर्यंत 13 जणांनी त्यांचा जीव गमावला असून अनेक नागरिक जखमी झालेत। देशाच्या राजधानीतील या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलाय। या स्फोटामागे अत्याधुनिक पद्धतीचा कट रचण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालंय। या स्फोटात गुन्हेगारांनी व्हाईट कॉलर मॉड्यूल वापरल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली। म्हणजेच या कटात शिक्षित आणि व्यावसायिक लोक सामील असण्याची शक्यता आहे। याच कारणामुळे तपास संस्थांनी काही डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। तपासानुसार ही घटना i20 कारमध्ये घडवून आणण्यात आली होती। तर आता पोलीस लाल रंगाच्या फोर्ड कारचा शोध घेत आहेत, जी या प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय आहे। या प्रकरणात हरियाणातील अल फलाह विद्यापीठाशी निगडीत काही डॉक्टरांवर संशय घेण्यात आला। या डॉक्टरांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापे टाकले आणि संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत। पोलिसांचा संशय आहे की या डॉक्टरांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर काही गुप्त व्यवहारातून निधीचा वापर करत स्फोटक तयार करण्यासाठी केला असू शकतो। या प्रकरणाचा तपास आता केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीत ईडीला तपासाचे काही विशेष अधिकार देण्यात आले। ईडी आता या डॉक्टरांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहे। त्यांना निधी नेमका कुठून मिळाला आणि त्या पैशांचा वापर कशासाठी झाला याचा शोध घेतला जाणार आहे। केंद्र सरकारने या घटनेबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। गृह मंत्रालयाने स्पष्ट केलंय की या स्फोटात सहभागी असणाऱ्यांना कुठलीही माफी दिली जाणार नाही। तपास वेगाने सुरू असून एनआयए आणि ईडी दोन्ही यंत्रणा एकत्रितपणे पुरावे गोळा करत आहेत।